भारतीय चित्रपट विश्वात आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी। बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। पुढे अभिनयासोबतच निर्माती, सूत्रसंचालक आणि लेखिका म्हणूनही त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला। पल्लवी जोशी यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे। त्यांच्या कुटुंबातील अनेक जण कला क्षेत्रात कार्यरत आहेत। चला तर कला आणि संस्कार यांची समृद्ध परंपरा लाभलेल्या त्यांच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। पल्लवी जोशी यांची आजी विमल घैसास आणि वडील मधुसूदन जोशी हे दोघेही नाट्यकलावंत होते। बालगंधर्वांसोबत त्यांच्या गंधर्व या नाटक कंपनीत त्या दोघांनी काम केलं होतं। पुढे मधुसूदन जोशी यांनी अभिनेते रमेश देव यांच्यासोबत माझा कुणा म्हणून मी, कुलीन, मिलन अशा अनेक नाटकांची निर्मिती केली। पल्लवी जोशी यांच्या आई सुषमा जोशी या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका होत्या। अशा रीतीने पल्लवी जोशी यांना आई, आजी आणि वडिलांकडून कलेचा मोठा वारसा मिळाला। मधुसूदन आणि सुषमा या दाम्पत्याला पुढे पद्मश्री, अलंकार आणि पल्लवी अशी 3 मुले झाली। या जोडप्याने आपल्या तिन्ही मुलांना कला क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं। घरात अभिनयाला पोषक वातावरण असल्यामुळे तिन्ही मुलांनी अभिनय हेच कार्यक्षेत्र निवडलं। अलंकार आणि पल्लवी यांनी लहानपणापासूनच हिंदी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती। पल्लवी यांचा भाऊ अलंकार जोशी ह्याच्याविषयी बोलायचे तर 70-80च्या दशकात या कलाकाराने अनेक सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत। शोले, सीता और गीता, ड्रीम गर्ल, अंदाज, दीवार, डॉन, जंजीर यांसारख्या कित्येक गाजलेल्या हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे। याशिवाय अनोळखी आणि घरकुल या 2 मराठी चित्रपटात देखील तो झळकला आहे। अलंकार जोशी मोठा झाल्यावर सिनेसृष्टी सोडून अमेरिकेत स्थायिक झाला। तेथे त्याने एका IT कंपनीची स्थापना केली। त्याला 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा आहे। आता तो जरी अभिनय क्षेत्रापासून लांब असला तरीही त्याच्या मुली अनुजा आणि अनिशा या दोघी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत। पल्लवी जोशी यांच्या या दोन्ही भाच्या लागतात। अनुजा जोशी हिच्याबद्दल बोलायचे तर तिने हॅलो मिनी या हिंदी वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे। याबरोबरच तिने द रेसिडेंट या गाजलेल्या इंग्लिश वेबसिरीजच्या 2 सीझनमध्ये काम केलं आहे। 2024 साली आलेल्या ख्रिसमस विथ सिंग्स या इंग्लिश सिनेमात तिने प्रमुख भूमिका साकारली होती। पल्लवी यांची दुसरी भाची अनिशा हिच्याबद्दल बोलायचे तर तिने द रेसिडेंट, अमेरिकन कॉड, डेटिंग अनलॉक, मॅकगिव्हर, मसाबा मसाबा यांसारख्या सुप्रसिद्ध इंग्लिश वेबसिरीजमध्ये काम केलं आहे। याशिवाय ती जुनूनियत, पद्मावत, सिमरन, हार्टबीट, मर्डर ऑन द डेक्कन एक्सप्रेस अशा अनेक हिंदी सिनेमात दिसली होती। पल्लवी जोशी यांची मोठी बहीण पद्मश्री या देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। सुरुवातीला पद्मश्री यांनी अनेक नाटकात कामे केली। टूर हे गाजलेलं नाटक करताना त्यांची ओळख अभिनेते विजय कदम यांच्याशी झाली। नंतर त्या दोघांनी लग्न केलं। पद्मश्री जोशी यांनी पोरींची कमाल, बापाची धमाल, थोरली जाऊ, नणंद भाऊजाई या मराठी चित्रपटात काम केलं आहे। पल्लवी यांचे मेव्हणे विजय कदम हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते होते। त्यांचे चष्मे बहादूर, पोलीस लाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघं राजाराणी हे चित्रपट विशेष गाजले। पद्मश्री आणि विजय यांना गांधार नावाचा मुलगा असून तो रॅपर आहे। त्याने पोस्टर बॉईज, कंडिशन्स अप्लाय, अटी लागू या सिनेमांसाठी गाणी बनवली आहेत। अनेक ठिकाणी तो आपल्या रॅप सॉंगचे कार्यक्रम करत असतो। शिवाय अनेक गाण्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्याची गाणी लोक आवडीने ऐकत असतात। पल्लवी यांचे लग्न विवेक अग्निहोत्री यांच्याशी झाले आहे। पल्लवी यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यांचे पती देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहेत। विवेक अग्निहोत्री हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत। त्यांनी गोल, द ताशंग फाईल, द काश्मीर फाईल्स यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे। अशा प्रकारे पल्लवी जोशी यांची आजी, आईवडील, बहीण, मेव्हणे, भाऊ, भाचा, भाच्या तसेच नवरा असे सर्वच जण मनोरंजन विश्वाशी निगडीत आहेत। विमल घैसास यांच्यापासून चालू झालेला कलेचा हा वारसा आज त्याची 3री पिढी जोमाने पुढे नेत आहे।